बॉल पुढे सरसावलाय एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर कडकडीत प्रहार बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत टिंगरे सरकार चषक चौका एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय थोडासा पुढे आला फलंदाज आणि खूप सुंदर असा ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय 4 धावा इथं घेत अखिलेश सिंगला सुद्धा इशारा दिलेला आहे ओ वाह क्लास टिपिकल क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवून दिलाय देखना नजाकत डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग अप मधून काढलाय सीमारे शुभमच्या बॅट मधून लागोपाठ म्हणता येणार नाही मात्र या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत पुन्हा एकदा तिथेच खेळला त्याने खरं तर इनसाइड आउट अतिशय अप्रतिम फटका गॅप जो मिळाला होता 38 सर्कल मध्ये मर्यादा असल्यामुळं क्षेत्ररक्षणाची मर्यादा जागा बनवली आहे स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपला नाहीये आणि आता आलाय हा लगातारचा तिसरा दणदणीत खणखणीत टिंगरे सरकार चषक होता नरेश सर त्यानंतरचे 3 चौकार इम्प्रोव्हायझेशन आणि आत्मविश्वास याची चांगली जम बसवली आणि त्यानंतर 3 चौकार आले निश्चित 4ही बॉल बघितले आपण तर 4ही वेगवेगळे बॉल इथे टाकलेले आहेत ऑन साइडला इम्प्रोव्हायझेशन ओ हो 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 इथे रिव्हर्स स्वीपचा अत्यंत दिमागदार कडक शॉट सुपर कडक 4 रन लागोपाठचा चौथा चौकार सकाळी उठल्यानंतर एक चौथा चौकार आहे इसको लगाड आला तो लाईव्ह झिंगाला आला पहा बॉडी लँग्वेज पहा सांगितलं आज सोडणार नाहीये मी सोडण्यासाठी आलेलो नाहीये आणि त्यानंतर आक्रमण अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण 2 डॉट बॉल आलेत हो खूप बाहेर टाकला होता खूप बाहेर उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पहिला फलंदाज बाद होईल केदारनाथ 11 खरवते संघाला बसलेला हा धक्का 43 वरती 1 त्याने गोलंदाजीमध्ये यास मोठा फटका खेळायचा होता शरीरापासून लांब खेळला आणि कॉटन बोल्ड विजय खडके चेंडूच्या खाली पोहोचेल फलंदाज बाद होईल दुसरा दीपेश धावा घेऊ शकलेला नाही शून्यावरती त्याला माघारी परतावं लागेल तर विजय खडके संघनायकाने संघाला गोपी जाधव सर आखूड टप्प्याचा चेंडू होता लांब होता निश्चित जो हवेत जात होता आणि तो खेळण्याचा प्रयत्न वरची कड लागली आणि संघनायकाने मात्र कुठलीच चूक केली नाही येतील मोठा फटका जरूर खेळलेला आहे आणि गॅप देखील आहे मात्र कव्हरचं क्षेत्ररक्षक पोहोचेल नक्कीच नाही प्रथमेश गोसावीचा प्रयत्न तिथे अपुरा पडेल आणि याबरोबर 4 धावा देखील मिळतील 11 धावा यासाठी खर्च केल्याने 1 विकेट घेतली आहे शेवटच्या षटकाचा खेळ पहिलाच बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि आता लॉंग लेग फाईन लेगला खेळलाय क्षेत्ररक्षक धावेल तो बनेल प्रेक्षक कारण चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार फसलेला बॉल होता असं वाटलं होतं की बबनला तो कॅच घेता येईल षटकाच्या अगदी जवळ आहे वाह 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 शुभम पाटीलचा अत्यंत सुंदर देखना कव्हर ड्राईव्ह मिळतायत धावा 4 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तर 49 वाहणारा झरा आम्ही पाहिलेला आहे धावांची गंगा या मैदानावरती आणली आणि प्रत्यक्षात वाहत्या गंगेलाही हेवा वाटावा असली शुभम पाटीलनं ओ हो इथे काय घडलेलं आहे बघायचंय पंचांकडे आम्ही निर्विकार चेहऱ्यानं बघतोय निर्णय काय येईल केली अर्धशतक पूर्ण करता आलेलं नाही आपण 24 चेंडूमध्ये 49 धावांची जी गरज पूर्ण खेळी त्याने ओळखून पूर्ण केले त्यासाठी त्याचं कौतुक आहे विकी काळेने त्याला 11 धावा काढून साथ दिली दीपेशने 2 चेंडू खेळले कोणती धाव त्याच्या खात्यामध्ये नव्हती आणि त्यानंतर युवराजने 3 बॉलमध्ये 6 काढल्या एक्स्ट्रामध्ये 4 होत्या 70 धावा बनवल्या गेल्यात 71चं लक्ष असेल आणि ते पूर्ण करायचं असणार आहे अखिलेश सिंगने 2 षटकं टाकली 19 धावा विकेटचा कॉलम आज अखिलेश सिंगचा खाली राहिलाय दुसऱ्या बाजूने प्रथमेश गोसावी 1 षटक 17 धावा महागडा ठरला विकेट त्यालाही मिळालेली नाहीये विशाल निकमने 2 षटकं टाकली 11ची सरासरी त्याने दाखवत असताना 22 धावा खर्च केला 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि विजय खडके कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट 11 धावा 1 गडी त्याने बाद केलाय फॉल ऑफ विकेट्स 43 ला पहिला धक्का लागला 48 ला दुसरा होता आणि आता 36 बॉल मध्ये 71 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी यावेळेला कोणतीही चूक केलेली नाहीये शुभम पाटील शॉर्ट फाईन लेग मधून आलाय इथे स्लीप रिजनला झेल टिपलाय आणि अखेर मिस्टर नॉट आउट यावेळेला आउट झालाय पप्पू रामगुडे पहिला ओ यावेळेला समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मुख्य मंचावर पाठवलाय लेट पण थेट बबलूच्या क्षणचित्र तुम्हाला टिंगरे सरकार चषकच्या ऑफिशियल पेजवर देखील पाहायला मिळतील मी आवर्जून त्या पेजला भेट द्या नवीन असाल तर सबस्क्राइब करा फॉलो करा
आणि यानंतर आता टॉस कॉइन फ्लिप केला जाणार आहे. हेड्स अँड टेल. संकल्प शिरूर, संदेश गाजरे. संघाला बाहेर काढू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता. यस, पहिला बॉल आलेला आहे जो बॅट वरती मध्यावरती आलेला आहे. 5 चेंडू लागोपाठ निर्धाव खेळल्यानंतर एक शानदार साडी. ओ यावेळेला जसा टप्पा पडलाय तसा उचललाय पिकअप शॉट. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड स्लॉप मधून फटका इथे बघायला मिळतो इनसाइड आउटचा. बबलू खामकरच्या बॅटमध्ये पण थांबला तो, बघितला त्याने बॉल कुठे पडतोय आणि त्यानंतर हा फटका सजवलेला आहे. अतिशय सुंदर फटका, नेत्र दीपक फटका, डोळ्याचा. बबलू खामकर. यस, कडक कडक सुपर कडक बबलू खामकर या गोष्टीसाठी ओळखला जातो. खरं तर तो फिनिशर आहे, मात्र ओपनर येऊन त्याने आतापर्यंत 28 ठोकल्यात. अजून एक वेळेला ऑन साइडलाच उडवलाय, परंतु या वेळेला पकडला गेला. डीप मिड विकेट मध्ये चांगला झेल बबलू खामकरचा. अखेर संपलाय खेळ. तो वरच्या क्रमांकावरती खेळायला लागला, मात्र आज पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेमध्ये. उंच फटका, तुषारचा क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि तुषारला देखील परतावं लागेल. 2 विकेट पडलेले, याच्यापेक्षाही गोपी सर 2 बॉल डॉट झालेले आहेत. 2 विकेट पेक्षा आलेली अनुभवतोय. शेवटचा बॉल या षटकामध्ये. ओ यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपलाय आणि अखेर इथे झेल पूर्ण करत असताना अजून एक विकेट मिळते. रोहित आला, त्याने फटका खेळला, तो देखील बाद झाला आणि आता गोलंदाजाने विकेटची. 6 चेंडू 26 धावा आणि भरपूर लांब होता चेंडू. निखिल बागुल संघनायक. यस, वंडरफुल शॉट. मयूर कारंडेचा दुसरा षटकार. अजून एक उडवलाय, कडक कडकडीत प्रहार. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द. तो ओमकार पोकळे आणि मयूर कारंडे या दोघांनी सृजन क्रिकेट करंडक मध्ये अशी एक मॅच खेळत. आय थिंक सेमीफायनलचा तो सामना होता आणि तिथे मॅजिक ओव्हर असल्यामुळं तुम्ही 1 रन मिळाली तुम्हाला तर त्या 2 होतात. शेवटच्या असताना वाट लावायची आहे. ओहो हो, या वेळेला थोडा पुढे चेंडू टाकला गेला, बॅटच्या टोला लागलाय, परंतु त्यावर चौकार मिळवलाय. नरेश सर इथे मेहनतीने कमावलं होतं, मात्र इन्कम टॅक्स मध्ये पुन्हा एकदा गमावलंय. या 4 धावा, 2 चेंडू 10 ची गरज आहे. सामना रंगलाय. 14 चेंडू मध्ये 27 धावा. एक वेळ अशी होती की मयूर कारंडेनं मला वाटतं पहिले 5 चेंडू मध्ये एकही धाव नव्हती. 6व्या चेंडूवरती षटकार मिळाला, त्याच्यानंतर 2 सिंगल त्याने घेतला. 8 चेंडू मध्ये 8 धावा अशी स्थिती होती. मात्र तिथून ओहो, फुल टॉस आहे आणि मयूर कारंडेला असा चेंडू टाकणं म्हणजे उपाशी वाघाच्या समोर शेळीला उभं करणे. हा चेंडू तो तसाच मारणार आहे मयूर कारंडे. बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नरेश सर, नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते आणि आता ती वेळ कुणाची बदलणार. 1 बॉल 4 धावांची गरज. मयूर कारंडे सुरुवातीला मला वाटतं ओ हो मयूर कारंडे 1 धाव घेतलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळत आहेत. खम ठोक ठेल लेता है जबनर, पर्वत के जाते पाँव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. मयूर कारंडे या मॅचचा हिरो. कमालीची मॅच, कमालीचा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आज या मैदानामध्ये अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवला. मयूर कारंडे. अंधार दाटून आलेला होता आणि दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये विजयाचा लक्ष. दादा म्हस्के, सन्माननीय अतुल दादा परांडे आणि सन्माननीय उमेशजी टिंगरे या 3ही अतिथींना विनंती आहे आपण